मंडळी, गावाकडची चव या YouTube चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे। तर आज आहे ना आपण ना एक रेसिपी बनवणार आहे। त्या रेसिपीचं नाव आहे इडलिंबाचं लोणचं। तर ती लोणचं कसं बनवायचं आणि त्याला काय काय पदार्थ लागतात हे आपण पाहून घेऊया। ही झाडाची 2 मी इडलिंब तोडून आणलेली आहेत। ही 2 घेतलेली इडलिंबे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरं, मोहरी, कोथिंबीर। मसाला घेतलेला आहे आपण। ही मिरची पावडर आहे आणि खोबरं लागणार आहे। लसणाच्या मी 1-9-10 पाकळ्या घेतलेल्या आहेत। हळद घेतलेली, चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण ही इडलिंबाच्या फोडे करून घ्यायच्या आणि ती वाफलून घ्यायचे आपल्याला। तर हे असं देठ काढायचं आहे आपल्याला अगोदर बुडक्याची बाजू आणि आपल्याला ही लिंब अशी चिरून घ्यायची आणि नंतर ही वाफलाय टाकायच्यात आपल्याला। त्यातलं बी आहे ना, बी सुद्धा आपलं निसटलं पाहिजे। अशा बारीक बारीक ह्याच्या अशा पातळ फोडी करून घ्यायच्या लिंबाच्या। या पद्धतीने आपल्याला सगळ्या अशा दोन्ही लिंबाच्या आपल्याला अशा फोडी करून घ्यायच्यात। ह्यातलं बी सुद्धा आपल्याला काढायचंय आणि नंतर ही आपण मिठाच्या पाण्यात वाफलून घेणार आहे। या पद्धतीने आपल्याला असं चिरून घ्यायचं। जे आतला जे रसाचा गाभा आहे ना, तो आपल्याला गाभा असा ह्या पद्धतीनं काढून घ्यायचा आणि अशा त्याच्या फोडी करायच्या। तुम्ही असंही काढू शकता, नाही तर अशी फोड केल्याच्या नंतरनी असं सुद्धा आतला जे रसाचा गाभा असता तो काढून घ्यायचा आपल्याला आणि नंतर मग ही मिठाच्या पाण्यात वाफलून फोडणी त्याला देऊन आपल्याला ही परतून घ्यायचे। या पद्धतीने आपल्याला अशा सगळ्या फोडी करून घ्यायच्यात। आता ह्या पद्धतीने आपण सगळ्या अशा फोडी करून घेतलेल्या इथं बघू शकता तुम्ही। ह्यातला आतला पूर्ण रस आणि ही गाभा आपण काढून घेतलेले आहेत, ब्या काढून घेतलेले आहेत। हे आपल्याला लागणार नाही। इडलिंब आपल्याला नेहमी असं पिकलेलं थोडंसं हिरवट आणि थोडंसं पिवळट असं झालेलं लागतं। आता ही ना आपण मिठाच्या पाण्यात वाफलून घ्यायचं आणि हा गाभा आपल्याला काय लागणार नाही। तर आपली चूल पेटलेली आता त्याच्यावरती आपण ही कढई ठेवणार आहे। आता ही कढई ठेवलेली, आता ही आपण थोडी करून घेतलेलं लिंबू आहे ना, त्याचं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ह्या कढईमध्ये आपल्याला टाकायचे वापरण्यासाठी। आता ह्याच्यावरती आपण नाही ना असं मीठ टाकायचं आणि असं थोड्या जाळा म्हणजे मंद जाळावरती आपल्याला ही वाफवून घ्यायचे। ह्याच्यात ना मिठाने पाणी सुटलं जातं। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि आपल्याला मिठाच्या पाण्यातच वाफवून घ्यायचे। आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते। कमी जाळावरतीच आपल्याला वाफलायचं आहे। तोपर्यंत आपण आहे ना हे खोबरं आपल्याला कच्चच पाहिजे, त्याच्यामुळे मी ह्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत खोबऱ्याच्या। ही खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आपण ह्या खलबत्त्यात ठेचून घेणार आहे। आपलं थोडी वाफलस तोपर्यंत ह्याचा सगळा एकजीव करून आपल्याला हे कुटून घ्यायचंय। लसूण खोबरं आपलं टेचून झालेलं आहे। आता हे आपण परत ह्या ताटामध्ये काढून घेऊया। लिंबाच्या फोड्या आपल्याला लय उशीर शिजवायच्याच नाहीत। 10 मिनिटं झालेली तर आपण बघून घेऊया। बघू शकता तुम्ही लिंबाचा अशा फोड्यांचा कलर सुद्धा बदललेला आहे, पूर्ण असा हिरवट झालेला आहे।
आणि पूर्ण असं लिंबू जास्त आपल्याला शिजवायचं नाही, कारण आपल्याला ही मसाले लोणचं आहे ना आपल्याला 8 दिवस तरी कमीत कमी राहिलं पाहिजे. आता ह्या फोडी आपण ह्याच ताटामध्ये परत काढून घेऊया. बघू शकता तुम्ही. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी करायची. सगळ्यात अगोदर आहे ना आपण तेल ओतून घेणार आहे. 1-1.5 चमचाचा अंदाज मी तेल ओतणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी. तेल तापलं ना चांगलं की आपण आता जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची. थोडंसं इडलिंबाचं ना मसाले लोणचं थोडंसं कडवट लागतं किंवा थोडं आंबट पण लागतं. त्यासाठी का नाही आता आपण थोडासा गूळ किंवा साखर बी वापरू शकता तुम्ही. मग अशी गूळ मी वापरणार आहे हे सांगायचं मी विसरले होते. आता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकते. मस्त असं तापलेलं आहे तेल. 1 चमचा जिरं टाकते. आता हे आपण लसूण ठेचून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकते आणि आपल्याला चवीनुसार आहे ना आपल्याला जसं तुम्हाला तिखट कमी तिखटाचं पाहिजे असं मी हा 2.5 चमचे बारके घरचा मसाला टाकलेला आहे. आपण मीठ तर आपण वापरताना टाकलेलंच होतं तरी सुद्धा आपण थोडंसं टाकायचं या मसाल्यात, म्हणजे पूर्ण सगळीकडे मसाल्याला लागलं जातं. आता हा मसाला आपला मस्त असा भाजलेला आहे बघू शकता तुम्ही. आता हे लिंबू आहे ना आपण वापरून घेतलेलं ह्याच्यामध्ये आपण टाकायचं. मुलं सुद्धा आवडीने खातात. अगदी 8 दिवस म्हणलं तरी हे मसाले लोणचं आपलं टिकलं जातं. पूर्ण असं आपल्याला मस्त असं परतून घ्यायचंय. हे मसाले लोणचं आपण ताजं बनवल्या खाण्यापेक्षा थोडंसं 1 दिवसाआड मुरलं ना की मग तर चांगलंच भारी लागतं. बघा मस्त असं आपलं हे लोणचं परतलं गेलेलं आहे. सगळीकडे मसाला सुद्धा लागलेला आहे बघू शकता तुम्ही. आता का नाही आपली मुलं सुद्धा खातात. कडवट लागले की खात नाहीत म्हणून आपण थोडासा गूळ किंवा साखर तुम्हाला जे आवडेल ना तो पदार्थ तुम्ही टाकू शकता. मी आता हा बारीक करून घेतलेला गूळ आहे ना हा गुळाचा वरून टाकणार आहे. पूर्ण हा गूळ एकजीव आपल्याला ह्याच्यात झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही पूर्ण असं कसं कलर बदललाय आपल्या ह्या मसाले लोणच्याचा मस्त असा. आता हे ना आपण एका ह्या डिश मध्ये काढून घेऊया. थोडंसं गोड आणि आंबट असलं का नाही हे मसाले लोणचं खायला पण छान लागतं. बघू शकता आपले हे मसाले लोणचं इडलिंबाचं एकदम पूर्णपणे बनलेलं आहे. एकदम वास बी बघा खूप छान सुटलेला आहे. तर आजची जर आमची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. तर चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.